हाय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्वजण? मित्रांनो, आज माझी मम्मी बनवणार आहे साबुदाणा. हे पहा, साबुदाणा रात्री हा भिजत घातलेला होता. 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि हा भिजत घातला आणि बघा किती मोकळा असा भिजलेला आहे. नंतर हे 2 आलू काप करून घेतले आणि स्वच्छ धुवून घेतले. आता यामध्ये एका इकडे शेंगदाण्याचा कूट आहे, टमाटर आहे, कांदा लसूण कापलेला आहे, कोथिंबीर आहे आणि कढीपत्ता. नंतर आपल्याला तिखट मीठ आणि हळद आणि हे बघा एका वाटीमध्ये घेतलेलं आहे तेल. तर चला पाहू आता आपण साबुदाण्याची उसळी कशी बनवू. तर चला आता सर्वात अगोदर आपण गॅस चालू करून घेतला. त्याच्यात टाकू आपण तेल. तेल आपण थोडंसं गरम होऊ देऊ. तेल गरम झाल्यानंतर आपण टाकू त्याच्यात तेल. अगोदर तेल तपलेलं आहे. आता त्याच्यात टाकू आपण जिरं आणि त्याच्यात टाकू आलू. आता आलू छानपैकी जरासा आता तेलामध्ये आता लसूण थोडा परतून घेऊ तेलात. लसूण परतून झाल्यानंतर त्याच्यात टाकू आपण थोडासा कांदा. कांदा आणि लसूण मस्त आता आपला परतून झाला. त्याच्यात टाकू आपण कढीपत्ता आणि आता टाकू शेंगदाण्याचा कूट. शेंगदाण्याचा कूटही जरासा म्हणता याच्यात परतून घ्यायचा. साबुदाण्याच्या उसळमध्ये शेंगदाण्याचा कूट जर टाकला तर शेंगदाण्याची उसळ हे चिकट होत नाही, म्हणजे अशी मोकळी होते आणि खायला टेस्टी लागते. हे पहा, शेंगदाण्याचा कूट झाला. आता परत आपण टाकू याच्यात टमाटर. आता टमाटर टाकलं, हे छान असं झालं. तर हे पहा, शेंगदाण्याचा कूट, आलू आणि सर्वच आपलं असं छान असं परतून झालं. आता याच्यात टाकू आपण हे मिरची पावडर, हळद आणि नमक. हे मिरची पावडर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. आमच्या घरी तिखटाचं प्रमाण जरासं जास्त आहे म्हणून आमच्या आवडीनुसार मी मिरची पावडर टाकलेली आहे. तुम्हाला ज्याप्रमाणे आवडते त्या प्रमाणात तुम्ही टाकू शकता. मिरची पावडरच्या जागेवर तुम्ही हिरव्या मिरच्यामध्ये सुद्धा करू शकता. तर हे पहा, छान आता हे मिश्रण असं झालेलं आहे. आता हा जो साबुदाणा जो आपण भिजत घातलेला होता, हा साबुदाणा आता या मिश्रणमध्ये आपण मिक्स करू. अर्धा टाकून मिक्स करू आपण हा साबुदाणा. साबुदाण्याची उसळ या पद्धतीनं जर बनवली तर कशी होते, आणखीनच अशी टेस्टी होते.
एक वेळा तुम्ही नक्की या पद्धतीनं साबुदाण्याची उसळ बनवून पहा. हे पहा, आता अर्धा साबुदाणा मिक्स केल्यानंतर हा राहिलेला साबुदाणा सुद्धा आपण आता मिक्स करून घेऊ. हे पहा, आता हे असा साबुदाणा मिक्स करून घेतला. आता 5 मिनटं जरा खातो आपण त्याला वाफ लागू देऊ आणि 5 मिनटं असा थोडासा शिजू देऊ. तर हे बघा, आता 5 मिनटं मस्त आपण वाफेवर असं 5 मिनटं हा साबुदाणा आता शिजू दिला उसळ. आता उसळ बनलेली आहे, त्याच्यात आपण थोडासा टाकू आता मॅगी मसाला. मॅगी मसाल्यानं उसळला खूप छान अशी चव येते, आणखी टेस्टी अशी उसळ लागते. आता हा मसाला आपण मिक्स करून घेऊ. हे पहा, आता मसालाही असा छान असा मिक्स झाला. आता त्याच्यावर टाकू आपण कोथिंबीर. बघा, आता कोथिंबीरही आपण अशी छान मस्त वरून अशी टाकून घेतली. आता या उसळसोबत पाहिजे मस्त, उसळमध्ये पाहिजे आता मस्त लिंबू, म्हणजे ते आणखीनच अशी टेस्टी अशी लागते. तर चला मग, माझी साबुदाण्याची उसळ कशी वाटली तुम्हाला सांगा. तर हे पहा, मग बनली आता साबुदाण्याची उसळ. बघा, उसळसोबत मस्त लिंबू आणि मस्त अशी टेस्टी अशी उसळ साबुदाण्याची बनलेली आहे. तर माझी साबुदाण्याची उसळ कशी बनली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे बघा, आदर्श खात आहे साबुदाण्याची उसळ. आदर्श, कशी बनली उसळ? एकदम मस्त. कशी बनली? मी बनवली, मी राहिली उसळ खायची. आदर्श पा कसा खाताय उसळ. चला, करा मग फिनिश.